राहाता तालुक्यातील वाकडी दिघी रोड परिसरामध्ये बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच असून गुरुवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास वाकडी धनगरवाडी परिसरातील बाळासाहेब त्रिंबक शेळके यांच्या शेतात एक बिबट्या जेरबंद झाला आहे। वन क्षेत्रपाल युवराज पाचारणे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सकाळी वनरक्षक पीडी गजेवार घटनास्थळी दाखल झाले व बिबट्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई केलेली आहे। वन विभागाच्या पिंजऱ्यामध्ये एकाच ठिकाणी लागोपाठ दुसरा बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। सविस्तर घडलेला घटनाक्रम असा की धनगरवाडी परिसरातील बाळासाहेब त्रिंबक शेळके यांच्या शेतामध्ये गुरुवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास 3 बिबटे मुक्त संचार करताना स्थानिकांना आढळून आले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी शेतकरी राहुल शेळके व बाळासाहेब शेळके यांनी दिली। मंगळवारी याच ठिकाणाहून 2 दिवसापूर्वी एका बिबट्यास जेरबंद करण्यात आले होते, त्यामुळे पिंजऱ्यांची संख्या परिसरामध्ये वाढवण्यात आलेली होती। याच दरम्यान काल रात्री 8 वाजता 3 बिबटे पिंजऱ्यानजीक आले। 2 पैकी एका पिंजऱ्यामध्ये एक बिबट्या भक्ष्य खाण्यासाठी गेला व तेथेच जेरबंद झाला। सोबतचे 2 बिबटे मात्र पिंजऱ्याच्या सभोवतालच्या चिंचेच्या झाडाजवळ मध्यरात्रीपर्यंत तळ ठोकून बसले। शेजारीच द्राक्ष बाग, डाळिंब बाग, ऊस, मका, गिन्नी गवत अशा पिकांचे क्षेत्र भरपूर आहे। यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी या ठिकाणचे वातावरण अनुकूल आहे। शिकार व मुबलक भक्ष्य मिळत असल्याने बिबट्यांचा मानवी वस्तीत धुमाकूळ सुरूच आहे। वाकडी दिघी रोड परिसरामध्ये खाणीच्या नजीक लागोपाठ दुसरा बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे। परिसरामध्ये अजून जास्त प्रमाणामध्ये बिबटे असल्याचे नागरिक सांगतात। या घटनेनंतर शेतकरी बाळासाहेब शेळके यांच्या शेतामध्ये नागरिकांच्या मागणीनुसार आणखीन 2 पिंजरे बसवण्यात आलेले आहे। हे सर्व घडल्यानंतर रात्रीच शेतकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला होता, परंतु रात्रीची वेळ असल्याने वन विभागाचे कर्मचारी वेळेवर दाखल झाले नाही, त्यामुळे ग्रामस्थांनाच बिबट्याच्या पिंजऱ्याची राखणदारी करण्याची वेळ आली होती। चितळी वाकडी धनगरवाडी दिघी रोड परिसरामध्ये बिबट्यांचा अनेक महिन्यापासून मुक्त संचार सुरू आहे। त्यात बिबट्याने अनेकदा नागरिकांवरती, लहान चिमुकल्यांवरती हल्ले केलेले आहेत। या हल्ल्यामध्ये 2 चिमुकले आजवर दगावलेले आहेत। परिसरामध्ये बिबटे भर दिवसा लहान मुलं, नागरिकांसह जनावरांवरती हल्ले चढवतात। या प्रकारामुळे स्थानिक नागरिक भयभीत झालेले आहेत। वाकडी धनगरवाडी शिवारामध्ये इतके बिबटे आले तरी कुठून, असाच प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। परिसरातील बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक शेतकरी बाळासाहेब शेळके, राहुल शेळके, विजय शेळके, सोमनाथ शेळके, धनंजय शेळके, कैलास शेळके, यश शेळके, ऋषिकेश शेळके, गणेश शेळके, सुनील शेळके, चांगदेव शेळके, ज्ञानदेव शेळके, किरण यलम, किशोर यलम, प्रमोद यलम, भारत यलम, वाल्मिक शेळके, राजू गोरे आदी स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाकडे ही मागणी केलेली आहे। अहिल्यानगर खबरबात डिजिटल न्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण दरंदले, राहाता। राहणार वाकडी, तालुका राहाता, जिल्हा अहमदनगर। वाकडी दिघी रोडला आमची वस्ती आहे। इथं ॲक्च्युली 2 दिवसापूर्वी एक पहिला बिबट्या धरला। टोटल इथं 4 बिबट्या अजून शिल्लक आहे आणि काल रात्री 8 वाजता हा बिबट्या इथं धरलेला आहे। तर इथं ग्रामस्थांची मागणी आहे, अजून 2-3 पिंजरे इथं बसावा आणि वन विभागाने त्याच्यावर थोडंफार लक्ष द्यावं आणि सगळ्या बिबट्यांचे नाश करून आम्हाला हे पण मुक्त करावं, याच्यातून दुसरं काही नाही। परिसरामध्ये किती बिबटे पाहिले नागरिकांनी? 4 बिबटे शिल्लक इथं आमची इथंच वैयक्तिक असं। वन विभागाकडून उपाययोजनेचा नेमकं कशा प्रकारे त्यांनी याचा नाश करून टाकावा। त्यांचं सहकार्य आहे, तसं नाही असं नाही, त्यांनी सपोर्ट करतात आम्हाला। ते जेव्हा इथं आम्हाला पिंजरे वगैरे देतात, फोन केला तर फोन पण उचलते, व्यवस्थित उत्तर पण देतात, वेळोवेळी उपस्थित पण राहतात ते। पण त्यांनी आहे ते सहकार्य केलं, त्यांनी इथून पुढे तसं सहकार्य करावं। इथं अजून 4 बिबटे त्याचं इथून त्यांनी हे करून नाश करून टाका त्या बिबट्याची इथून। कैलास शेळके, याम चुलते बाळासाहेब शेळके। तर आम्ही दोघं नाही का रात्री 8 वाजता इथं बिबट्या बघण्यासाठी चालू होतो नाही का। इथं 2 दिवसापूर्वी एक बिबट्या धरला होता, त्यासाठी इथं एक पिंजरा लावण्यात आला होता, त्यामुळे तो बघण्यासाठी आम्ही आला की नाही आला। तर इथं आल्यावर आमच्या असं निदर्शनास आलं की इथं या खोडापाशी एक बिबट्या बसलेला होता, एक बिबट्या जेरबंद झालेला होता आणि एक बिबट्या त्या तिकडे एक पोली तर तिथं उभा होता नाही का। आणि टोटल 4 बिबटे इथं अजून। हा, असे टोटल अजून 4 बिबटे आहेत। त्या दिवशी एक धरला तो 5वा आणि अजून याच्या व्यतिरिक्त किती आहे माहीत नाही। परिसरामध्ये नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरून राहिले का? घराबाहेर पडण्यास म्हणजे अक्षरशः 7 वाजता सगळं काम आवरूनच घरात बसावं लागतं, कामधंदे सोडून बसावं लागू राहिलेले। यापूर्वीच्या ज्या 2 घटना घडलेल्या आहे ना, त्यामुळे आपल्या परिसरामध्ये आधीच भीतीचं वातावरण आहे। शासनाकडे काय मागणी कराल तुम्ही? शासनाकडे मागणी एवढीच आहे फक्त, आता हे यांची तर विल्हेवाट नीटच लावावं आणि जे राहिलेले त्यांचं वालं पण त्यांनी आम्हाला थोडं सहकार्य करून
त्यांनी पण स्वतः लक्ष घातलं पाहिजे नाही घ्यायच्यात. नुसतं आमचे पण हे उपयोगच नाही ना. धरायला रोज सुद्धा खर्च 100-200 रुपये आता आमच्या काल 2 कोंबड्या वाघाने खाल्लेल्या